नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे PW या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये. तर जलसंपदा विभाग भरती 2023 साली जे काही निघालेली होती, याचा फायनली अंतिम निकाल लागलेला आहे आणि जे मुलं सिलेक्ट झालेले आहे यामध्ये त्यांना डॉक्युमेंटकरिता बोलवण्यात आलेलं आहे. आता जे काही झोन वाईज कट ऑफ आहे, त्याचबरोबर झोनमध्येच आपला कास्ट वाईज कट ऑफ आहे, तो नेमकं कोणत्या पदासाठी किती गेला. कारण की मॅक्झिमम जे मुलं होते ते कालवा निरीक्षक, मोजणीदार आणि दप्तर कारकून याच्यासाठी एक्झाम दिलेले होते. तर ते सुद्धा आपण कट ऑफ झोन वाईज पाहणार आहे. मी रिक्वेस्ट करेल सर्वांना व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि अपडेट असेल कुठली तर नक्कीच आम्ही आपल्याशी शेअर करणार आहोत. जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात माझ्या मित्रांनो, इथं कोणतं पद आहे, जलसंपदा विभाग गट ब अराजपत्री. हे कट ऑफ मार्क्स आहे कोणते, छत्रपती संभाजीनगर विभागाचे. आणि पद कोणतं होतं, सहाय्यक आरेख हे पद होतं. यामध्ये जे सर्वसाधारणचा कट ऑफ आहे तो 156, महिलांचा सर्वसाधारण 140 आणि माजी सैनिकांचा 100. त्याचबरोबर विजा अचा कट ऑफ 124. त्याचबरोबर भजक 154 आणि डायरेक्टली आर्थिक दुर्बल घटक यांचा 162 आणि ओपनचा 162 कट ऑफ गेलेला आहे. म्हणजे EWS आणि ओपन कोणत्या पदासाठी, सहाय्यक आरेख या पदासाठी सारखाच गेलेला छत्रपती संभाजीनगरमध्ये. याचबरोबर छत्रपती संभाजीनगरमध्येच स्थापत्य अभियांत्रिकी या पदासाठी जे झालं होतं हे सुद्धा गट ब ची पोस्ट होती अराजपत्रीची. यामध्ये सर्वसाधारण कट ऑफ जो अनुसूचित जातीचा आहे 157, महिलांचा 152, खेळाडूचा 95, माजी सैनिकांचा 97 कट ऑफ गेलेला आहे. भूकंपाचा 143, प्रकल्पाचा 131. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती पहा 134, जनरल 132, महिलांचा, खेळाडूचा फक्त 91. विजा अचा कट ऑफ जो गेलेला आहे तो म्हणजे 162, विजा अ 143, महिला आणि खेळाडू 118, माजी सैनिक 94. त्याचबरोबर भज ब संपूर्ण विश्लेषण झोन वाईज पदानुसार पाहिजे आपल्याला. मी रिक्वेस्ट करेल तुम्हाला व्हिडिओला थोडा पाहून घ्या नेमकं कोण्या पद्धतीनं कट ऑफ गेलेत. त्याचबरोबर भज ब 158, त्याचबरोबर महिला 148 आणि खेळाडू 95. ओके, कोणतं पद होतं, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक. भजक 157, 150 महिला आणि खेळाडू 111, माजी सैनिक 95. भजड 163, महिला 148, खेळाडू 95. तुम्हाला पाहायचं असेल तुम्ही स्किप करून सुद्धा पाहू शकता हा व्हिडिओ. इमावचा कट ऑफ 165 गेला होता, महिलांचा 152 गेला होता, खेळाडूचा 116 आणि माजी सैनिकांचा 93. विमाप्रचा 148 आणि 138. त्याचबरोबर आर्थिक दुर्बल घटक 165, महिला 153 आणि 114 गेला, खेळाडू 91 गेलेले आहेत. EWS आपला माजी सैनिक. अराखीव जे आहेत OBC आणि जवळपास ओपन सारखंच लागलेलं होतं 165, 153 महिला, 122 खेळाडू आणि 93 माजी सैनिक. तर अशा प्रकारे कट ऑफ गेलेला होता. आणि दिव्यांगचा सुद्धा जो कट ऑफ आहे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. याचबरोबर सर्वात जास्त मुलं याला अप्लाय केलेले होते, कालवा निरीक्षक, मोजणीदार आणि दप्तर कारकून. आता याचा कट ऑफ जे आहे तुम्ही पाहू शकता, इथं छत्रपती संभाजीनगरमध्ये खूप जास्त जागा होत्या आणि सर्वसाधारणचा जो अनुसूचित जातीचा कट ऑफ आहे तो 172, महिलाचा 165, प्रावीण्य खेळाडूचा 139, माजी सैनिकांचा 125, पदवीधर अंशकालीनचा 107, भूकंपाचा 151 आणि प्रकल्पाचा 160. तर अनुसूचित जातीचा जो कट ऑफ आहे 164 पुरुषांचा, 155 महिला, 120 खेळाडू आणि 93 माजी सैनिक. विजा अचा जो कट ऑफ आहे 136. ओके, त्याचबरोबर 136 नंतर साधारणतः 116 असेल, हे महिलांचा 116 असेल. 142 गेलेला आहे प्रावीण्य खेळाडू, 129 माजी सैनिक आणि पदवीधर आहेत 94. तर भजब पाहू शकता तुम्ही, भजबचा कट ऑफ किती गेला 172, महिला 162, खेळाडू 125 आणि माजी सैनिक 90. भजक क मध्ये आपल्याला कट ऑफ दिसेल 126, 165, 149. त्याचबरोबर माझे विद्यार्थी 149. त्याचबरोबर माजी सैनिकांचा 138 आणि अंशकालीन पदवीधरचा 90 इतका कट ऑफ गेला होता. भजडचा कट ऑफ पा किती गेला होता 177, त्याचबरोबर 163, त्याचबरोबर 144 आणि 94. 144 स्पोर्टवाल्याचा कट ऑफ आहे हा. त्याचबरोबर इमावचा कट ऑफ पाहू शकता 177.32. त्याचबरोबर महिलांचा इमाव 164, खेळाडू OBC मध्ये 148, त्याचबरोबर माजी सैनिक सुद्धा 142 आणि अंशकालीन पदवीधर 91. विमाप्रचा कट ऑफ जनरलचा 160, त्याचबरोबर महिला 156,
खेळाडू 114 आणि माजी सैनिक 97. आर्थिक दुर्बल घटक EWHचा कट ऑफ 100 गेला होता माझ्या मित्रांनो 77. त्याचबरोबर 165 सुद्धा 154 140 तुम्हाला पाहायचं आहे की माजी सैनिक सर्वात खाली अंशकालीन पदवीधर आहे, माजी सैनिक आहे, त्याच्यावरती खेळाडू आहे, त्याच्यावरती महिला आहे, सर्वात वरती काय तर आपल्याला जनरल पुरुष दिसेल. तर ओपनचा कट ऑफ 177.32, त्याचबरोबर महिलांचा 166, त्याचबरोबर खेळाडूचा 157 आणि माजी सैनिकांचा 143, अंशकालीन पदवीधरचा 109 कट ऑफ गेलेला होता. त्याचबरोबर आपल्याला माहित असेल आरएकचा कट ऑफ किती गेला होता तर 158 142 152 आणि ओपन 162. तर अधीक्षक अभियंता दक्षता पदक छत्रपती संभाजीनगर परिमंडळ पाटबंदर विभाग हे काय होतं अराजपत्री पोस्टिंग होती. ठीक आहे. तर याच्यात सुद्धा तुम्ही कास्ट वाईज कट ऑफ व्हिडिओ स्किप करून पाहू शकता. त्याचबरोबर पुढे पहा सहाय्यक भांडारपाल यासाठी सुद्धा जास्त मुलांनी अप्लाय केलेला होता. यामध्ये 170 कट ऑफ गेला होता. अनुसूचित जाती जमातीचा 158, महिलांचा 160 गेलेला आहे. त्याचबरोबर इथे 150 गेलेला आहे. विजाचा 168 आणि विजा अ मध्ये महिलांचा 156, भज ब मध्ये 164, भज क मध्ये 100 गेलेला आहे 76, पुरुषांचा महिलांचा 166, इमावचा 100 माझ्या मित्रांनो 74 कट ऑफ गेला होता आणि महिलांचा 166. त्याचबरोबर आर्थिक दुर्बल घटक 176, महिलांचा 164 आणि ओपनचा कट ऑफ पाहू शकता 176, महिलांचा 166. ओके. त्याचबरोबर खेळाडू 156 आणि माजी सैनिक सुद्धा 158 आणि अंशकालीन पदवीधर 100 इतका कट ऑफ गेलेला होता सहाय्यक भांडारपालला. त्याचबरोबर आपण आता पाहूया पुणे परिमंडळाचा कट ऑफ. तर हे होतं वरिष्ठ वैज्ञानिक, तुम्ही व्हिडिओ स्किप करून पाहू शकता कट ऑफ गेलेला आहे. ओके. फक्त ओबीसीची आणि ओपनची जागा यामध्ये होती. त्याचबरोबर हे आहे कनिष्ठ वैज्ञानिक, यामध्ये सुद्धा व्हिडिओ स्किप करून तुम्ही कट ऑफ पाहू शकता. ठीक आहे. याच नंतर पुणे परिमंडळाचा कट ऑफ जो आहे तो आरेखसाठी, तो सुद्धा आरेखकसाठी पाहू शकता. आरेखक सहाय्यक आरेखक हा सुद्धा कट ऑफ तुम्हाला व्हिडिओ स्किप करून पाहायचा आहे. ठीक आहे. त्याचबरोबर स्थापत्य अभियांत्रिकी हा जो कट ऑफ आहे तुम्ही पाहू शकता. स्थापत्य अभियांत्रिकीसाठी व्हिडिओ स्किप करून तुम्हाला या सर्व गोष्टी पाहता येणार आहे. पुणे परिमंडळाच्या प्रयोगशाळा सहाय्यक हे सुद्धा कट ऑफ तुम्हाला 1-2च जागा होत्या. अनुरेखक हे सुद्धा तुम्ही कट ऑफ पाहायचं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्ही पोस्टिंग होत्या. तर भरपूर साऱ्या म्हणजे पदासाठी टायपिंग सुद्धा म्हटलं होतं, त्याच्याशिवाय फॉर्म भरता येत नव्हता. ठीक आहे. त्याचबरोबर दप्तर कारकून आणि मोजणीदार कालवा निरीक्षक पुणे परिमंडळाला आता सर्वसाधारण जो कट ऑफ आहे हा पुरुषांचा 163 गेला होता. त्याचबरोबर महिलांचा 155 गेला होता. अनुसूचित जातीचा सांगतोय खेळाडू 121 आणि माजी सैनिक 91. त्याचबरोबर अनुसूचित जमातीचा कट ऑफ 146 गेला होता. महिलांचा 145, खेळाडू 160 आणि माजी सैनिकांचा 96. विमुक्त जाती पुरुषांचा 163, महिलांचा 150 आणि खेळाडूंचा 138 आणि माजी सैनिकांचा 101. भटक्या जमाती ब 156, 148 महिला आणि 93 माजी सैनिक. भटक्या जमाती क 172, 171 आणि 134. भटक्या जमाती ड वाला पहा 171, 156 आणि 136. ओबीसीचा कट ऑफ पाहिजे तुम्हाला 171, महिलांचा 161, खेळाडूचा 136, माजी सैनिकांचा 138. ओबीसीचा कट ऑफ विशेष मागास प्रवर्ग 154, 140, 111, 92. आर्थिक दुर्बल घटक 173, 163, 147, 139, 101 आणि EWHचा कट ऑफ 173, 164. त्याचबरोबर ओपनचा कट ऑफ आहे पुरुषांचा 173, महिलांचा 164, खेळाडूचा 150 आणि माजी सैनिकांचा 142 इतका कट ऑफ हा कोणत्या पदासाठी दप्तर कारकून मोजणीदार आणि कालवा निरीक्षक या पदांसाठी माझ्या मित्रांनो गेलेला होता. 171, 161 सुद्धा कट ऑफ गेलेला आहे. ठीक आहे. त्याचबरोबर सहाय्यक भांडारपालचा जो कट ऑफ आहे सुद्धा तुम्ही स्क्रीनवरती व्हिडिओ पॉज करून बघू शकता. ओके. कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक. त्याचबरोबर आपल्याला पाहता येईल की अमरावती विभागाचा जो दप्तर कारकून मोजणीदारचा कट ऑफ आहे अनुसूचित जातीचा 163 गेला आहे, महिलांचा 149 गेलेला आहे. जमातीचा 150, महिलांचा 138, विजा अचा 165, महिलांचा 140, भज ब तर 159, 142. तुम्हाला कदाचित एवढं बारीक दिसत नसेल पण मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. भज क 161, महिला 150, भज ड 158 महिलांच्या जागा होत्या. ओबीसीची महिलांची एक जागा 153. त्याचबरोबर
आर्थिक ईडब्ल्यूचा 159 आणि 134 महिलांचा, तर ओपनचा 169 आणि ओपनमध्ये महिला 151 कट ऑफ गेलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता इतक्या सर्व कट ऑफ ह्या व्हिडिओ पॉज करून. त्याचबरोबर अमरावतीमध्ये स्थापत्य अभियांत्रिकीचा कट ऑफ तुम्ही पाहू शकता माझ्या मित्रांनो. याचबरोबर आहे अनुरेखकचा कट ऑफ आहे. हा अनुरेखकचा जो कट ऑफ आहे तो सुद्धा स्क्रीनवरती आहे. सहाय्यक आरेखकचा सुद्धा कट ऑफ स्क्रीनवरती आहे. त्याचबरोबर आपल्याला पाहता येईल सहाय्यक भांडारपालचा सुद्धा कट ऑफ आपल्या स्क्रीनवरती आहे. त्याचबरोबर आपल्याला जायचं आहे पुढं सातारा परिमंडळमध्ये सहाय्यक भांडारपालचा कट ऑफ आपण स्क्रीनवरती पाहू शकता. सर्वसाधारण अजाचा लागला होता 162 महिला 144, अनुसूचित जाती 164 महिला 144, विजा 164 महिला 150, भज ब 168. त्याचबरोबर इमावचा पुरुषांमध्ये 174 आणि माझ्या मित्रांनो सहाय्यक भांडारपालचा 158 गेलेला आहे. आर्थिक दुर्बल घटक 178 आणि त्यानंतर काय महिला 158. त्याचबरोबर 176 जो आहे ओपनचा कट ऑफ आणि 160 हे महिला ओपनचा कट ऑफ गेलेला आहे. त्याचबरोबर कालवा निरीक्षक दप्तर कारकुन सर्वात जास्त याला मुलं अप्लाय केलेले होते आणि पहा इथं जागा सुद्धा बऱ्यापैकी होत्या. इथं 163 कट ऑफ गेलेला आहे. अनुसूचित जातीचा महिलांचा 153 गेलेला आहे. अनुसूचित जाती अनुसूचित जमातीचा 155, महिला 142. त्याचबरोबर माझ्या मित्रांनो विजा अ किती गेलेला आहे, विजाचा 167, त्याचबरोबर महिलांचा 147, भज ब 159, महिला 147, भज क 171, महिला फक्त 56. पहा भज क फक्त महिलांचा 56 कट ऑफ गेलेला आहे. तुम्ही ठीक पाहून राहिले 56 कट ऑफ गेलेला आहे. त्याचबरोबर भज ड 169, त्याचबरोबर महिला 146. इमावचा कट ऑफ पहा चांगलाच गेलेला आहे 169. त्यानंतर महिलांचा 159, विमाप्रचा 167, 140. ओपन ईडब्ल्यूचा सुद्धा 175 बघू शकता 175, कारण पेपरमध्ये कठीण आला होते. पेपर कसे आले होते, कठीण इंग्रजी व्याकरण, खतरनाक इंग्रजी व्याकरण आलं होतं. त्याचबरोबर ओपनचा 175 आणि महिला ओपन 167 कट ऑफ गेलेला. बाकी सुद्धा कट ऑफ तुमच्या स्क्रीनवरती आहे, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. त्याचबरोबर आरेखकचा सुद्धा कट ऑफ साताऱ्याचा पाहू शकता. याचबरोबर अनुरेखक आहे याचा सुद्धा तुम्हाला कट ऑफ स्क्रीनवरती पाहता येईल. स्थापत्य अभियांत्रिकी पदाचा सुद्धा कट ऑफ तुम्हाला काय स्क्रीनवरती पाहिजे. सहाय्यक आरेखक याचा सुद्धा काय तुम्हाला स्क्रीनवरती कट ऑफ पाहता येईल. तर अशा प्रकारे माझ्या मित्रांनो कट ऑफचं जे बायफर्केशन होतं आपल्या झोन वाईज कास्ट वाईज मी इथं आपल्यासमोर कमीत कमी वेळात विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला. याचं PDF सुद्धा तुम्हाला आम्ही अवेलेबल करून देऊ. आणि पोलीस भरती, सरळ सेवा, त्याचबरोबर अन्य सर्व एक्झामसाठी चॅनलशी जुळण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला नक्की लाईक करायला विसरू नका. कुठल्याही पद्धतीची अडचण असेल नक्की आपण आमच्याशी शेअर करू शकता. ओके माझ्या मित्रांनो, थँक्यू सो मच.